शेती क्षेत्रावर येणारे नवनवीन संकटे कायम असून यावर्षी परतीच्या पावसाचा तडाखा खरीपातील पिकाला बसल्याने बळीराजाचे हातचे आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले। पिकाच्या नुकसानाला शेतकऱ्याला सामोरे जावे लागलं। अशातच याही नैसर्गिक संकटातून बळीराजाने स्वतःला सावरत पुन्हा नव्या उमेदीने शेतात तुरीचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतीत राबत असताना ढगाळ व रोगट हवामानामुळे तूर पिकावर रोगाचा व किडीचा प्रादुर्भाव झाला आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे। शेतकरी व शेती क्षेत्रावर येणारे संकट हे काही नवीन नसून अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करून दरवर्षी शेतातील पीक वाचवणे हे शेतकऱ्यासमोर मोठं आव्हान झालं आहे। या आव्हानाशी शेतकरी नेहमी सामना करत शेतात उत्पादन घेत असतो। अशातच यावर्षी चांदूरबाजार तालुक्यात सरासरीपेक्षाही जास्त पाऊस पडला। सतत 2 महिने रिमझिम पाऊस सुरू असल्याने तुरीचे बहुतांशी भागातील चोपणाळ व डाबर भागातील जमिनीतील पीक जळाले आहे। याही परिस्थितीत तग धरून असलेले सोयाबीन कपाशी चांगल्या अवस्थेत असताना परतीच्या पावसाने हे पीक शेतकऱ्याच्या हातून गेल्यावर आता शेतीच्या वर्षभर पिकाची भिस्त तुरीवरच आहे। तुरीचे चांगले उत्पादन घेण्याकरता शेतकरी वारेमाप खर्च करत आहे। तुरीचे पीक फुलोरावर असताना वाह्या भरण्याच्या अवस्थेत असताना ढगाळ व रोगट हवामानामुळे तुरीवर किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। तुरीचे पीक रोगमुक्त कीडमुक्त ठेवण्याकरता शेतकऱ्याला 10 ते 12 दिवसांनी तुरीवर फवारणी करावी लागत आहे। परिणामी फवारणी खर्चात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असून तुरीचे पीक वाचवण्याकरता शेतकऱ्यांना कृषी केंद्रात धाव घेऊन महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।